नाशिक शहरात जिल्ह्याभरात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्यानं कालपासून जलसंपदा विभागाच्या नाशिक पाटबंधारे विभागाकडून गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्यानं विसर्ग केला जातोय। आज मध्यरात्री 12 वाजता गंगापूर धरणातून 13,932 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आला। त्यामुळे रामकुंड परिसरातील छोटी मंदिरं देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। मध्यरात्री करण्यात आलेल्या विसर्गानं गोदावरीच्या महापुराचा इंडिकेटर समजला जाणारा दुतुंडे मारुती देखील पाण्याखाली गेला। या वर्षीचा गोदावरी नदीला आलेला हा सर्वात मोठा महापूर असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल असं देखील संबंधित विभागाकडून सांगण्यात आलंय। रामकुंड परिसरातील नागरिकांचं मध्यरात्री स्थलांतर करण्यात आलं असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। सध्या स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असून पुढील सूचनांचं सर्वांनी पालन करावं असं देखील सांगण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।